संजूचं नवीन गाणं ऐकलं. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. पण गाणं ऐकताना मला प्रश्न पडला, ही बांगडी आली कुठून, कोण घालतं, का घालतं आणि नवरा गेल्यावर का फोडतात? चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बांगडी हा शब्द आलाय हिंदीच्या बुंगरीवरून, म्हणजे काच. मोहेंजोदारो मधून 2600 वर्षापूर्वीच्या एका नृत्य करणाऱ्या मुलीच्या मूर्तीच्या हातावर बांगड्या सापडल्या. म्हणजे 4500 वर्षांपूर्वीपासून बांगड्या होत्या. आपण म्हणतो हा ट्रेंड आहे, पण हा ट्रेंड आपल्या आजोबांच्या आधीचा आहे. कोण घालतं? मुख्यतः विवाहित स्त्रिया. बांगडी म्हणजे फक्त दागिना नाही, ते म्हणजे सौभाग्याचं लक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये हिरव्या बांगड्या सुवासिनींसाठी फर्टिलिटी आणि शुभाचं प्रतीक मानलं जातं. बंगालमध्ये शंख आणि लाल बांगड्या. गरीब मच्छीमार त्यांच्या बायकोसाठी शंख आणायचे आणि त्यापासून बांगड्या बनायच्या. लव्ह स्टोरी होती ती ट्रॅडिशन बनली. पंजाबमध्ये लग्नात चुडा, लाल पांढऱ्या बांगड्यांचा सेट परंपरेनुसार बाईने स्वतः विकत घ्यायचा नाही, दुसऱ्याने द्यायचा. आता तो प्रश्न, नवरा गेला की बांगड्या का फोडायचे? बांगड्या म्हणजे सौभाग्य. नवरा गेला की सौभाग्य संपलं असं मानायचे, म्हणून बांगड्या फोडायचे. हातात रिकामं पण यायचं. हे ट्रॅडिशन आहे, पण आज अनेक स्त्रिया हे मानत नाही आणि ते बरोबर आहे. कारण दागिना काढला म्हणजे सौभाग्य कमी होतं असं नाही. आणि बांगडी फक्त बायकांसाठी नाही, श्रीगरमात पुरुष कडा घालायचे. राजस्थानमध्ये पूर्वीही पुरुष घालायचे. म्हणजे बांगडी देणं ही काही इन्सल्ट नाही, ट्रॅडिशन आहे. जर कोणी इन्सल्ट म्हणून यूज करत असेल तर हे नक्की सांगा. तर या बांगडीचा इतिहास तुम्हाला आधी माहित होता का? मला कमेंट मध्ये सांगा.